डॉट प्रोडक्ट यामधलं लेक्चर नंबर 24ला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट आणि डायरेक्शन कोसाइन, डायरेक्शन अँगल्स, डायरेक्शन रेशो आणि प्रोजेक्शन फॉर्म्युली याच्यावर आपण प्रॉब्लेम शिकत आहे. बोर्डवर तुम्हाला काय दिलेलं आहे? फाइंड अ व्हेक्टर प्रोजेक्शन्स ऑफ पी क्यू ऑन ए बी वेअर पी क्यू आर एस इज गिवन. आपल्याला व्हेक्टर प्रोजेक्शन काढायचं पी क्यू ऑन ए बी. जर आपल्याला बीचं प्रोजेक्शन एवर काढायचं असेल तर बी डॉट ए अपॉन त्या ठिकाणी मॉड ऑफ ए असते. त्याच प्रकारचं आपल्याला पी क्यूचं जर ए बीवर प्रोजेक्शन काढायचं असेल तर काय असेल? पी क्यू डॉट ए बी अपॉन ए बी असं सरळ सरळ त्याचा फॉर्म्युला असेल. त्याला लागणारं रॉ मटेरियल आपण तयार करू. आपण पहिले काय करू? पी क्यू आणि ए बी काढू. ते काढण्यासाठी पहिले पोझिशन वेक्टर कन्सिडर करा. लेट स्मॉल वेक्टर पी, स्मॉल वेक्टर क्यू, स्मॉल वेक्टर ए अँड स्मॉल वेक्टर बी पहा बरोबर आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पी क्यू ए अँड बी रिस्पेक्टिवली. हे त्याचे पोझिशन वेक्टर असतील. म्हणजे काय येईल पहा? वेक्टर पी इज इक्वल टू, उलटं सुलटं लिहू नका, -2i + j + 3k. वेक्टर क्यू इज इक्वल टू 3i + 2j + 5k. वेक्टर ए इज इक्वल टू पहा मित्रांनो 4i - 3j + 5k. आणि वेक्टर बी इज इक्वल टू 7i - 5j - k. सगळ्या प्रॉब्लेममध्ये एकच कंडिशन असते, आय जे के टाकून पोझिशन वेक्टर तयार करा. हा तुमचा पहिला पोझिशन वेक्टर, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. आता पी क्यूचं प्रोजेक्शन ए बीवर दाखवायचं असेल तर पहिले वेक्टर पी क्यू काढा. पी क्यू आणि ए बी डिटर्मिन करा. वी नो, तुम्हाला काय ऑलरेडी माहीत आहे, द व्हॅल्यू ऑफ पी क्यू मस्ट बी इक्वल टू क्यू मायनस पी. पी क्यूची व्हॅल्यू किती येईल तुमची? क्यू मायनस पी. क्यू बरोबर कोण आलं पहा? क्यू बरोबर आलं 3i + 2j + 5k मायनस पी. जो पी असेल तो घ्या. त्यामध्ये आला -2i + j + 3k. म्हणजे इथं कोण आलेलं आहे पहा? 3i + 2j + 5k मायनस ऑफ मायनस +2i - j - 3k. पहा मित्रांनो, 3i + 2j + 5k मायनस ऑफ मायनस +2j - j - 3k. म्हणजे इथं आलं तुमचं 5i बरोबर आहे +j + 2k. हा आलेला आहे तुमचा पी क्यू. हे बघा 5i + j, 5i 2jमधून हा जे गेला +j + 2k. याचा मॅग्निट्यूड डिटरमाइन करा. पी क्यू मस्ट बी इक्वल टू 5चा स्क्वेअर गरज पडती +1चा स्क्वेअर +2चा स्क्वेअर. हा आला 25 + 1 + 4 मस्ट बी इक्वल टू 30. मॅग्निट्यूड ऑफ पी क्यू हा तुमचा √30 आला. हा जसाच्या तसा ठेवा. जसा तुम्ही त्या पद्धतीमध्ये पी क्यू तयार केला तसाच मित्रांनो तुम्हाला ए बी तयार करायचा. मग तुम्हाला प्रश्न विचारला बा ए बी म्हणजे काय? तर सरळ सरळ बी मायनस ए. मग डायरेक्ट आपण उत्तर काढू पहा. बी मायनस ए म्हणजे काय? 7i - 5j - k. मायनस साईननं मल्टिप्लाय करा. -4i + 3j - 5k. जरासंही तुम्ही गडबड केली तर प्रॉब्लेम चुकू शकतो. या ठिकाणी काय झालं पहा, इथं आलेला 7i - 5j - k -4i + 3j - 5k. इथं आलेला आहे ए बी मस्ट बी इक्वल टू 7i मधून 4i गेले, इथं आलं 3i. 5j मधून 3j गेले, इथं आलं -2j. इथं आला तुमचा -6k. मायनस किती आला तुमचा? 6k. डबल पहा, 7i मधून 4i गेलं, 3i आलं. -5j पासून +3j गेले, -2j आले, इथं आला -6k. याचा मॅग्निट्यूड डिटरमाइन करून घ्या. वेक्टर ए बी मस्ट बी इक्वल टू 9 + 4 + 36 मस्ट बी इक्वल टू किती आलं पहा? 49. म्हणजे किती आलं तुमचं? 7. इथं तुमचं येत असेल तर काढा, नाही तर असेल इथं आलं तरी चाला. पहा इथं 9, इथं 4, इथं 36. हे आले तुमचे 40 आणि हे आलं तुमचं 7. आता तुम्हाला प्रोजेक्शन काढायचं आहे. जर तुम्हाला बीचं एमध्ये काढायचं असेल, बी ऑन ए काढायचं असेल तर आपण बी डॉट ए अपॉन मॉड ऑफ ए असं काढतो. त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं? प्रोजेक्शन ऑफ पहा, प्रोजेक्शन ऑफ इथं प्रोजेक्शन्स ऑफ पी क्यू ऑन ए बी हा काढायचा तुम्हाला.
प्रोजेक्शन ऑफ पी क्यू ऑन ए बी जर असेल ते कसं असेल पहा, पी क्यू डॉट ए बी अपॉन मॉड ऑफ ए बी. म्हणजे तुम्हाला काय करायचं, पी क्यूचं प्रोजेक्शन ए बीवर काढायचं. पी क्यूचं प्रोजेक्शन काढायचं असेल तर पी क्यू डॉट ए बी अपॉन मॉड ऑफ ए बी. ॲक्च्युअल आपल्याला याची गरज नव्हती तरी आपण डिटरमाइन केलं, इथपर्यंत आलो. आता डायरेक्ट किंमत टाका किंवा डॉट प्रोडक्ट काढा, कसंही केलं तरी चालते. पहा पी क्यू बरोबर कोण आलं तुमचं 5i प्लस जे प्लस 2k डॉट ए बी कोण आला पहा, ए बी आला तुमचा 3i मायनस 2j मायनस 6k अपॉन, आता मॉड ऑफ त्या ठिकाणी ए बी पाहिजे. ए बी बरोबर किती आला तुमचा 7. तुम्हाला माहिती आहे आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के 1 असते. याचं उत्तर येईल 15 आय डॉट आय मायनस 2 जे डॉट जे मायनस 12 के डॉट के अपॉन 7. डबल एकदा शांततेने पहा. इथं आलं तुमचं 15, इथं आला मायनस 2, इथं आला तुमचा मायनस 12, इथं आला तुमचा 15 मायनस 2 मायनस 12 अपॉन 7. बरोबर आहे. इथं तुमचा मायनस 12 आणि मायनस 2 हा आला मायनस 14. 15मधून मायनस 14 गेलं, हे आलं 1/7. काय आलं तुमचं प्रोजेक्शन ऑफ पापोरो पी क्यू ऑन ए बी. याचं उत्तर आलं तुमचं 1/7. आता हाच प्रॉब्लेम तुम्ही डबल करू शकता. उत्तर पण तुमच्या तर तोंडी आहे. काय आलं पहा, प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन पी क्यू. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला प्रोजेक्शन्स ऑफ ए बी ऑन पी क्यू, डॉट प्रोडक्ट तुमचा कमोडिटी असतो, डॉट कोणती कुठे फरक पडणार नाही, त्याचं उत्तर 1च येईल. फक्त इथं जो अपॉन ए बी आला त्याच्या जागी √13. तुम्ही अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व करायचा. पहा प्रोजेक्शन्स ऑफ पी क्यू ऑन ए बी, पोझिशन वेक्टर तयार केले, पी क्यू तयार केला, याची लेन काढली होमवर्कसाठी, नंतर ए बी काढला, ए बीची लेन काढली, याची गरज होती. त्याच्यानंतर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला लिहिला, डॉट प्रोडक्ट लिहिलं, रिक्वायर्ड आन्सर, आणि तुम्हाला होमवर्क दिलं. याचं उत्तर होमवर्कचं उत्तर येईल 1/√30. होमवर्क काय येईल 1/√30. आता पुढचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, पहा सोपा आहे एकदम. लॅम्बडा डिटरमाइन काढा. फाइंड लॅम्बडा फॉर विच अँगल बिटवीन द वेक्टर्स ए अँड बी आर ऑप्ट्यूस. ए आणि बी मधला अँगल जर ऑप्ट्यूस असेल तर त्यावेळेस लॅम्बडाची येणारी किंमत काय. ए आणि बी जर ऑप्ट्यूस असेल ते कंडिशन लक्षात ठेवा, कॉस थिटाची किंमत <0 असली पाहिजे. कॉस थिटा जर तुमचा मायनस आला त्यावेळेस तुमचं ते गणित ऑप्ट्यूसमध्ये येईल. काय दिलं पहा, इफ थिटा इज अँगल बिटवीन ए अँड बी, बरोबर आहे, कॉस थिटा बरोबर ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. सरळ दिलेलं आहे, थिटा ऑप्ट्यूस आहे, थिटा इज ऑप्ट्यूस अँगल, देन कॉस थिटा <0. कॉस थिटा बरोबर कोण, ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी <0. खालची जी तुमची डिनॉमिनेटरची टर्म आहे ती डिनॉमिनेटरची टर्म जर मल्टिप्लायमध्ये गेली 0 इंटू या टर्मला जर आपण 0 इंटू ही टर्म लिहिली त्याची व्हॅल्यू 0च येणार. म्हणजे सरनं काय लिहिलं पहा, याच्यावरून इथं सरनं लिहिलं ए डॉट बी <0, कारण मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी हा पॉझिटिव्ह येणार आहे, लेंथ आहे नाही, लेंथ ती तुमची <0 येणार. पण आपल्याला हे 0 इंटू ही क्वांटिटी 0 येते, ए डॉट बी <0. आता ए कोण आहे पहा, 2 टाइम्स लॅम्बडा स्क्वेअर आय प्लस 4 टाइम्स लॅम्बडा जे प्लस के हा आला तुमचा ए डॉट बी बरोबर कोणाला पहा, बी बरोबर 7i मायनस 2j प्लस लॅम्बडा के बरोबर आहे <0. हे बरोबर एची किंमत आली 2 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 4 लॅम्बडा प्लस के 7i बरोबर आहे मायनस 2j प्लस लॅम्बडा के. आता डॉट प्रोडक्ट पहा तुमचा, इथं आला 14 लॅम्बडा स्क्वेअर आय डॉट आय, 14 लॅम्बडा स्क्वेअर आय डॉट आय मायनस 8 लॅम्बडा जे डॉट जे प्लस लॅम्बडा इथं आला के डॉट के <0. गडबड करू नका. आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के 1, 14 लॅम्बडा स्क्वेअर मायनस 8 लॅम्बडा प्लस लॅम्बडा <0. हे कळलं पाहिजे, ऑप्टिस असल्यामुळे <0 आहे. इथं आलं 14 लॅम्बडा स्क्वेअर मायनस 7 लॅम्बडा <0 असं तुमचं रिक्वायर्ड आन्सर आलं. यामधून 7 लॅम्बडा कॉमन काढा. 7 लॅम्बडा कॉमन काढल्यानंतर इथं राहिलं तुमचं 2 लॅम्बडा मायनस 1 <0. पहा पुरो, इथं 7 लॅम्बडा कॉमन काढल्यानंतर 2 लॅम्बडा मायनस 1 <0. म्हणजेच या ठिकाणी आला
2 लॅम्बडा मायनस 1 लेस दॅन 0. डबल त्या ठिकाणी तुम्ही 2 जर कॉमन काढला तर लॅम्बडा मायनस 1/2 लेस दॅन 0. काय आलं पहा, 2 जर कॉमन काढला तर लॅम्बडा मायनस 1/2 बरोबर 0. म्हणजेच हा 0 इकडं गेला तुमचा, तर लॅम्बडा मायनस 1/2 लेस दॅन 0. म्हणजेच तुमच्या देणाऱ्या लॅम्बडाची किंमत काय येते ते तुम्हाला इनडायरेक्ट सांगायची. ही किंमत अशी परफेक्ट स्क्वेअर येणार नाही. दॅट इज तुमचा जो लॅम्बडा आहे हा तिकडं जर गेला तर हा लॅम्बडा बरोबर तुमचा 1/2 येतो. म्हणजेच याचा अर्थ असतो दॅट इज लॅम्बडा ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 1/2. तुमचा लॅम्बडा काय येईल, लॅम्बडा हा ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 1/2 असं गणित येईल. एकदम साधा आणि सिम्पल गणित होतं, काही हायफाय नाही. ऑप्टिक्स दिलं म्हणजे कॉस थिटा लेस दॅन 0 आलं. ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. बरं, मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी काढायची गरज नाही, 0 इंटू क्वांटिटी 0 येते. बरोबर आहे, फक्त ए आणि बीचा डॉट काढायचा, लेस दॅन 0 घ्यायचं. या ठिकाणी 7 लॅम्बडा गुणीला 0 0 येते. 2 लॅम्बडा मायनस 1 लेस दॅन 0, 2 कॉमन काढले, लॅम्बडा मायनस 1/2 लेस दॅन 0, लॅम्बडा मायनस 1/2 लेस दॅन 0, म्हणजे लॅम्बडा लेस दॅन 1/2. लॅम्बडा कसा आहे तुमचा, लेस दॅन 1/2. लॅम्बडा लेस दॅन 1/2 म्हणजे लॅम्बडा ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 1/2 ही त्या ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू येते. मी एक प्रोजेक्शनचा प्रॉब्लेम पाहिलेला आहे. प्रोजेक्शन्स ऑफ ए ऑन बी किंवा बी ऑन ए म्हणजे बी डॉट ए अपॉन मॉड ऑफ बी. आता आपल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, शो दॅट द सम ऑफ द लेंथ ऑफ प्रोजेक्शन. या पॉईंटवरून एक्स ॲक्सिसवर काढलेला प्रोजेक्शन हा 2 आहे, वाय ॲक्सिसवर काढलेला प्रोजेक्शन हा 3 आहे आणि झेड ॲक्सिसवर काढलेला प्रोजेक्शन हा 4 वेळेस आहे. तर त्यावेळेस त्याची येणारी बेरीज 9 येते. हे प्रूव्ह करायचं. कसं प्रूव्ह करायचं पहा. लेट, आता एक पोझिशन वेक्टर घ्यायचा. लेट वेक्टर ए इज इक्वल टू पी आय प्लस क्यू जे प्लस आर के. हा वेक्टर ए घेतला, बरोबर आहे. मग आता काय करायचं, प्रोजेक्शन, हा प्रोजेक्शन प्रोजेक्शन्स ऑफ वेक्टर ए ऑन एक्स ॲक्सिस. पहा बरं, प्रोजेक्शन्स ऑफ ए ऑन एक्स ॲक्सिस काय असेल, ए डॉट आय अपॉन मॉड ऑफ आय. म्हणजे तुमचा जो फॉर्म्युला काय असतो या ठिकाणी, हा फॉर्म्युला असतो तुमचा ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ बी. म्हणजे इथं असेल ए डॉट आय अपॉन मॉड ऑफ आय ऑन एक्स ॲक्सिस. म्हणजे कोण आलं पहा, ए बरोबर कोण आहे, पी आय प्लस क्यू जे प्लस आर के डॉट आय अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही. इथं आय कशामुळं आला, आय आला एक्स ॲक्सिसमुळं. वाय असता तर जे आणि झेड असता तर के. म्हणजे इथे कोण आलं पहा, पी आय डॉट आय प्लस 0 याचं उत्तर पी आलेलं आहे. बट तुमच्या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे पहा, पी बरोबर 2, क्यू बरोबर 3 आणि आर बरोबर 4 दिलेलं आहे. म्हणजे व्हेक्टर प्रोजेक्शन हे तुमचं उत्तर पी आलेलं आहे. पण पी बरोबर ॲक्च्युअल किती आहे तुमचं, 2. म्हणजेच प्रोजेक्शन्स ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे ऑन एक्स ॲक्सिस हे पी आलं. प्रोजेक्शन, बरोबर आहे, प्रोजेक्शन ऑन एक्स ॲक्सिस याचं उत्तर तुमचं 2 आलं. आता काय आलं पहा, प्रोजेक्शन, बरोबर आहे, ऑफ ए ऑन वाय ॲक्सिस. आता एचं प्रोजेक्शन वाय ॲक्सिसवर आलं. वाय ॲक्सिसवर आलं म्हणजे कोण आलं, ए डॉट मॉड ऑफ जे, युनिट वेक्टर, हां, ए जे अपॉन या ठिकाणी मॉड ऑफ जे. म्हणजे सिमिलरली काय असेल पहा, इथं आलेलं असेल तुमचं क्यू आलेला असं उत्तर पहा. इथं तुम्ही लिहायची गरज नाही, पी आय प्लस क्यू जे प्लस आर के डॉट जे, तिथं 1 आलं तुमचं, बरोबर आहे. हा पोझिशन वेक्टर तुमचं किती येईल, 1 येईल. म्हणजे याचं उत्तर 0 0, म्हणजे याचं उत्तर क्यू येईल. आणि क्यू बरोबर कोण दिलेलं तुमचं 3. क्यू बरोबर कोण दिलेलं आहे 3. सिमिलरली, हा मित्रांनो, सिमिलरली बोला, प्रोजेक्शन ऑफ ए ऑन झेड ॲक्सिस. प्रोजेक्शन्स ऑफ ए ऑन झेड ॲक्सिस याचं उत्तर येईल तुमचं आर. आणि आरची किंमत किती दिली तुमची 4, बरोबर आहे. एक्सचं प्रोजेक्शन 2 आलं, वायचं प्रोजेक्शन 3 आलं, झेडचं प्रोजेक्शन 4 आलं. मग आपण काय म्हटलं बा, शो दॅट द सम ऑफ द लेंथ ऑफ प्रोजेक्शन, द सम ऑफ लेंथ ऑफ प्रोजेक्शन, सम ऑफ द लेंथ ऑफ प्रोजेक्शन.
सम ऑफ द लेंथ ऑफ प्रोजेक्शन किती आलं पहा, एक्स ॲक्सिसची किंमत ही तुमची 2 आहे, वाय ॲक्सिसची किंमत ही तुमची 3 आहे आणि झेड ॲक्सिसची किंमत तुमची 4 आहे. मस्ट बी इक्वल टू 9, हॅन्स इट इज प्रूव्ह. याच्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम प्रूव्ह करू शकतात. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम समजला पाहिजे, नेमका प्रॉब्लेम कसा बनवायचा. प्रोजेक्शन ऑन एक्स ॲक्सिस असेल तर आय डॉट, प्रोजेक्शन ऑन वाय ॲक्सिस असेल तर जे डॉट, प्रोजेक्शन ऑन झेड ॲक्सिस असेल तर तुमचा त्या ठिकाणी के डॉट. मग तुम्हाला एक प्रश्न पडला असेल का हो सर, या ठिकाणी तुम्ही 1 1 का घेतलेलं आहे. आय जे के आर द युनिट व्हेक्टर ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस. हा युनिट व्हेक्टर असतो म्हणून त्याचा मॅग्निट्यूड 1 येणार, हा पण युनिट व्हेक्टर असतो म्हणून त्याचा मॅग्निट्यूड 1 येणार. या केसमध्ये तसं होईल. 100% तुम्हाला प्रॉब्लेम कळालेला आहे. आता पुढचा प्रॉब्लेम लय सोपा आहे पहा. पहिलं आपल्याला कव्हर करायचं आहे, डिटरमाइन व्हेअर ए अँड बी आर ऑर्थोगोनली पॅरलल नायदर्स. म्हणजे तुम्हाला 2-2 पेअर दिलेलं आहे, पहिलं दुसरं तिसरं चौथं गणित दिलेलं आहे. या चारही गणितामध्ये आपल्याला पेअर दिलेलं आहे. त्या पेअरवरून ते ए आणि बी हे ऑर्थोगोनली आहे का, ए आणि बी हे पॅरलल आहे का, ए आणि बी हे ऑर्थोगोनली नाही पॅरलल नाही म्हणजे नायदर्स आहे, हे आपल्याला सांगायचं. हे सांगायचं असेल तर आपल्याजवळ एक काम आहे प्रामाणिक. आपल्याला ऑर्थोगोनली काढायचं असेल तर ए डॉट बी 0 आला पाहिजे, पॅरलल काढायचं असेल तर स्केलार मल्टिपल आलं पाहिजे. स्केलार मल्टिपल जर येत नसेल किंवा ऑर्थोगोनल बी येत नसेल अशा वेळेस ते नायदर असेल. डबल एकदा, ए डॉट बी 0 आला तर ऑर्थोगोनली, स्केलार मल्टिपल असेल तर पॅरलल, आणि हे पण नाही हे पण नाही याचा अर्थ कोण असेल तुमचा नायदर. चला 1 बाय 1 एक एक पेअर घेऊ आपण. लेट या ठिकाणी ए बरोबर -9i पहा मित्रांनो प्लस 6j प्लस 15k. आता तुम्ही ए आणि बीमध्ये ऑब्झर्वेशन करायचं, इंटरनल रिअरेंजमेंट करायची. यामध्ये 3 कॉमन, यामध्ये 2 कॉमन आहे. पहिले कॉमन तर काढू. 3 कॉमन काढले, -3 कॉमन काढलं, काय शिल्लक राहिलं पहा. दिलेल्या प्रॉब्लेममधून जर मी -3 कॉमन काढला, इथं आला 3i -2j -5k. एकदा लिहिलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे पहा. -9i मायनस ऑफ मायनस प्लस 6 मायनस ऑफ मायनस प्लस 15 हा आला ए, एकदम करेक्ट आला. बरोबर आहे. आता याला तुम्ही a/3 सुद्धा लिहू शकता किंवा -3 जरी लिहिलं तरी तुमचं 3i -2j -5k हे झालं इक्वेशन नंबर 1. आता तुमचं इक्वेशन नंबर 1 झाल्यानंतर बी कोण दिलेलं आहे पहा. बी दिलेला आहे तुमचा या ठिकाणी, हे नाही बी, हे लेट एक पहिलं आणि ते पहिलं हे बाय इकडचं घेसान चुकसान. बी बरोबर कोण आहे पहा, 6i -4j -10k. इथून तुम्ही 2 कॉमन काढा, इथं आलं तुमचं 3i -2j -5k. बरोबर आहे का. हे जर काढलेलं असेल तर तुम्ही देअरफॉर काय म्हणसान पहा, 3i -2j -5k ची किंमत किती असेल, a/-3 फॉर इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून काय येईल पहा, बी जसाच्या तसा 2 जसाच्या तसा 3i -2j -5k म्हणजे इथं आला तुमचा, इथं आला a/-3 म्हणजे याचं उत्तर आलं इथं आलं b = -2/3a. कसंही म्हणा, म्हणजे या ठिकाणी जो आला b = -2/3 किंवा तुम्ही एचं नाव जर घेतलेलं असेल तर ए बरोबर असा येऊ शकतो तुमचा वेक्टर ए बरोबर आहे -3b/2. तर ही जी किंमत आहे ही किंवा हे एकमेकाचे स्केलार मल्टिपल आहे. हे कोणी एकमेकाचे स्केलार मल्टिपल. हिअर ए अँड बी आर स्केलार मल्टिपल. बरोबर आहे. देअरफॉर ए अँड बी आर पॅरलल. या ठिकाणी काय झालं पहा, पहिली जी पेअर दिली त्या पहिल्या पेअरमध्ये इंटरनल रिअरेंजमेंट निघली. मी काय केलं, एमधून -3 कॉमन काढले, बीमधून 2 कॉमन काढले. हे कॉमन काढल्यानंतर असं ऑब्झर्वेशन झालं ही पहिली पेअर एकमेकाला पॅरलल आहे. आता दुसरी पेअर घ्या. दुसऱ्या पेअरमध्ये ए बरोबर 2i + 3j -k, बी बरोबर 5i -2j + 4k. पहिल्या गणितात जसं केलं तसं मी कॉमन काढलं, याच्यात काहीच कॉमन निघलं नाही म्हणजे हे पॅरलल नाही. मग आता ऑर्थोगोनलीची कंडिशन पाहू लागलो. ए डॉट बी काय येतो पहा, ए डॉट बी इथं आला माझा 2i + 3j -k डॉट कोणाला पहा 5i -2j + 4k. इथे एकही टर्म कॉमन निघली नाही, त्याचा डॉट प्रोडक्ट काढला मी. डॉट प्रोडक्ट किती आला पहा 10 -6 -4
10 मायनस 10 बरोबर 0, म्हणजे ए डॉट बीची किंमत 0 आली. ए डॉट बीची किंमत जर त्या ठिकाणी 0 येत असेल तर या ठिकाणी ए कॉमा बी नॉन झिरो वेक्टर्स आहे. ए बी आर नॉन झिरो, ए डॉट बी बरोबर 0, देअरफॉर ए अँड बी आर ऑर्थोगोनली किंवा ए कॉमा बी आर परपॅन्डिक्युलर. कोणची भाषा वापरली तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. या ठिकाणी ए डॉट बीची किंमत 0 आली म्हणजेच ए आणि बी एकमेकाला ऑर्थोगोनली आहे. म्हणजे आपली दुसरी जी पेअर आहे त्या दुसऱ्या पेअरमध्ये ए डॉट बीची किंमत 0 आली म्हणून त्या ठिकाणी ऑर्थोगोनली आहे. ए बीमध्ये कॉमन निघत नव्हतं म्हणून आपण ते घेतलं नाही. आता तुमचा तिसरा प्रॉब्लेम पहा. तिसरा प्रॉब्लेम पाहिल्यानंतर असं जाणून राहिलं, हे बा तिसरा प्रॉब्लेम घ्या. ए इज इक्वल टू कोण आहे तुमचा मायनस, ए इज इक्वल टू इथं जो दिलेला आहे तो मायनस 3/5i प्लस 1/2j प्लस 1/3k. हा ए आला. बी बरोबर कोण आला पहा. बी बरोबर आला 5i प्लस 4j प्लस 3k. ए आला, बी आला. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं माहिती आहे का, या ठिकाणी आपल्याला कॉमन काढतं का पाहायचे. कॉमन काहीच निघत नाही. आपण सहज ए डॉट बी घेऊन पाहिला. ए डॉट बी मायनस 3/5i 1/2j 1/3k डॉट कोण आलं पहा 5i प्लस 4j प्लस 3k. काय झालं पहा बरं इथं. मायनस 3/5 इंटू 5 प्लस 1/2 इंटू 4 प्लस 1/3 इंटू 3. बरोबर आहे का. मग याचं उत्तर पहा. 5ला 5 गेट कॅन्सल झाला. इथं आला -3, इथं आला 2 दूनी 4 प्लस 2, इथं आला तुमचा 1, इथं आला 3 - 3 बरोबर 0. म्हणजे ए डॉट बी बरोबर 0 जर येत असेल तर ए अँड बी हे दोन ऑर्थोगोनली आहे. दिलेल्या गणितामध्ये ए डॉट बीची किंमत 0 आली म्हणजे हा दिलेला पॉईंट तुमचा ऑर्थोगोनली आहे असा येतो. मग आता तुमची राहिली फक्त शेवटची पेअर 4 नंबरवाली पेअर पहा. 4 नंबरच्या पेअरमध्ये काय दिलं पहा. ए बरोबर 4i मायनस जे प्लस 6k, बी बरोबर 5i मायनस 2j प्लस 4k. माझं पहिलं प्रामाणिक काम काय होतं, ए आणि बीमध्ये काय करायचं मला माहिती आहे का, त्याचं कॉमन निघते का पाहायचं. कॉमन निघलंच नाही मग मी याचा बी ए डॉट बी काढला. मग याचा ए डॉट बी बरोबर 4i मायनस जे प्लस ck डॉट 5i मायनस 2j प्लस 4k. तर इथं आलं माझं 20 प्लस 2 प्लस 24, 20 प्लस 2 प्लस 24. याचं उत्तर आलं माझं 46 उत्तर आलं. म्हणजेच ए डॉट बी उत्तर जर 46 आलेलं असेल इज नॉट इक्वल टू 0 आलं. म्हणजे काय झालं बरोबर, यामध्ये पॅरलल पण नाही 0 पण नाही. म्हणजे हा नायदर पॅरलल नॉर परपेंडिक्युलर. म्हणजे हिअर ए कॉमा बी आर नायदर पॅरलल, काही कॉमन निघलंच नाही याच्यात, नॉर ऑर्थोगोनल म्हणजे काय, ए डॉट बी पण 0 नाही आला. ए बी आर नायदर पॅरलल नॉर ऑर्थोगोनल, देअरफॉर ए अँड बी आर नायदर. ते कोण असतील तुमचे, नायदर असतील. ते पॅरलल नाही परपेंडिक्युलर नाही. असं तुम्हाला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये 4 पेअर दिलेल्या होत्या. त्या 4 पैकी एक पेअर चेक करायची होती की ती पॅरलल आहे का ऑर्थोगोनल आहे का नायदर आहे. हे चेक करण्यासाठी तुम्ही काय केलं पहा, पहिली पेअर घेतली त्यामध्ये कॉमन काढलं. कॉमन काढल्यानंतर पहिलं पेअर स्केलार मल्टिपल आली. पहिली जर पेअर स्केलार मल्टिपल आली असेल तर ते पॅरलल आहे. दुसऱ्या पेअरमध्ये तुम्ही कॉमन काढायचा प्रयत्न केला, कॉमन काहीच निघत नव्हतं. तुम्ही ए डॉट बी काढला तो 0 आला. ए डॉट बी 0 आला, नॉन 0 दिले म्हणजे ते परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर आहे म्हणजे ऑर्थोगोनल आहे. तुम्ही तिसरी पेअर घेतली, तिसऱ्या पेअरमध्ये कॉमन निघलं नाही, त्याचा ए डॉट बी काढला तो पण 0 आला. म्हणजे पहिली दुसरी तिसरी पहिली पेअर यामध्ये पॅरलल आला, दुसरा तिसरा ऑर्थोगोनल आला. चौथ्यामध्ये मी कॉमन काढलं, काहीच कॉमन निघत नव्हतं. ए डॉट बी काढला, 0 बी आला नाही. म्हणजे पॅरलल पण नाही ना ऑर्थोगोनल पण नाही, म्हणजे परपेंडिक्युलर नाही. अशा केसमध्ये हा दिलेला वेक्टर जो असेल तो हा नायदर असेल, पॅरलल नाही, परपेंडिक्युलर नाही, दुसराच काहीतरी असला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये फाइंड द अँगल ऑफ पी ऑन द ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर गिवन. म्हणजे आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये अँगल काढायचा आहे, पण अँगल कुठं काढायचा ही गोष्ट महत्त्वाची आहे. याच्यापासून 3 वेगवेगळे प्रॉब्लेम तयार होऊ शकतात.
इथं त्यांना सांगितलं अँगल फाइंड द अँगल ऑफ पी, हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर पी क्यू आर इज गिवन. हा पी हा क्यू आहे, हा आर आहे. पीवर वेगळा अँगल येईल, क्यूवर वेगळा अँगल येईल, आरवर अँगल वेगळा येईल. जो विचारला तो सोडवा. तुम्हाला पीवरचा अँगल विचारलेला आहे. जर तुम्हाला पीवरचा अँगल विचारलेला असेल तर तुम्ही पी क्यू आर डायग्राम तयार केलेला असेल तर डायरेक्शन लक्षात ठेवा. पी क्यू आणि पी आर तुम्हाला काढणं पडेल, किंवा तुम्ही क्यू पी आणि आर पी काढलं तरी गणित बरोबर येईल. पण शक्यतो जिथून निघले त्याची खालची डायरेक्शन घ्यायची, म्हणजे तुम्हाला व्हेक्टर पी क्यू आणि व्हेक्टर पी आरमधला अँगल काढायचा. तुम्हाला कुठला अँगल काढायचा मित्रांनो? व्हेक्टर पी क्यू आणि पी आरमधला अँगल डिटरमाइन करायचा. आता तुम्हाला अँगल काढायचा फॉर्म्युला माहिती आहे. आता जर तुम्हाला जनरलमध्ये प्रश्न विचारला मी तुम्हाला, पहा इथं सांगतो तुम्हाला हिंटमध्ये तुम्हाला सांगितलं ए आणि बी ए याच्यामधला अँगल काढा. तुम्ही काय म्हणतात? कॉस थिटा बरोबर ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. सेम मॅनर तुम्हाला काय करायचं? पी क्यू आणि पी आरमधला अँगल जर काढायचा असेल तर पी क्यू डॉट पी आर अपॉन मॉड ऑफ पी क्यू इंटू मॉड ऑफ पी आर असं त्याचं सरळ सरळ उत्तर असेल. पण तुम्ही जर प्रश्न बदलला तर गणित बदलून जाते बरं. तुम्हाला अँगल विचारलेला पीमध्ये तर तुम्हाला पी क्यू पी आर घेणं पडेल. अँगल जर तुम्हाला क्यू विचारलेला असेल तर क्यू पी आणि क्यू आर घेणं पडेल. आर विचारलेला असेल तर आर पी आणि आर क्यू घेणं पडेल. असे वेगवेगळे सेट तयार होतात. तुम्हाला विचारला फाइंड द अँगल ऑफ पी ऑन ट्रायंगल, म्हणजेच काय केलं पहा, लेट स्मॉल वेक्टर पी क्यू अँड आर आर पोझिशन वेक्टर्स ऑफ कॅपिटल पी क्यू आर रिस्पेक्टिवली. झालं. मग इथं पी बरोबर कोण आलेलं आहे पहा, 0i मायनस जे मायनस 2k. क्यू बरोबर कोण आलेलं आहे पहा, क्यू बरोबर 3i प्लस जे प्लस 4k. आर बरोबर कोण आलेलं आहे या ठिकाणी, 5i प्लस 7j प्लस k. असं तुम्ही पी क्यू आर पोझिशन वेक्टर तयार केले. आता तुम्हाला पीवर अँगल काढायचा असेल तर पहिले तुम्ही फाइंड आउट करा पी क्यू. पी क्यू म्हणजे कोण, क्यू मायनस पी. डायरेक्ट घ्या 3i प्लस जे प्लस 4k मायनस पी म्हणजे कोण, 0i मायनस ऑफ मायनस प्लस जे मायनस ऑफ मायनस प्लस. हे पहा तुम्हाला पी क्यू विचारला ना, क्यू मायनस पी, इथं मायनस ऑफ मायनस प्लस मायनस ऑफ मायनस प्लस, म्हणजे तुमची पी क्यूची किंमत किती आलेली पहा, 3i मायनस 0i 3i प्लस 2j प्लस 6k. आता याच्या मॅग्निट्यूडची गरज पडते म्हणजे मॅग्निट्यूड काढा. पी क्यू बरोबर 9 प्लस 4 प्लस 36 बरोबर 49 बरोबर 7. हा तुमचा सरळ सरळ पी क्यू आला. आता पी क्यू आल्यानंतर तुम्ही पी आर डिटरमाइन करा. पी आर डिटरमाइन करण्यासाठी आर मायनस पीज घ्या. लक्षात ठेवा तुम्हाला तयार काय करायचं आहे त्याच्यावर डिपेंड असते. तुमचा आर कोण आला पहा, 5i प्लस 7j प्लस k मायनस, बरोबर आहे, आर मायनस पी. हा आला 0i प्लस जे प्लस 2k, बरोबर आहे का पहा. हा आला मायनस 0i प्लस जे प्लस 2k. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ पी आर मस्ट बी इक्वल टू 5i प्लस 8j प्लस 3k. व्हेक्टर चुकू नका देऊ. लक्षात ठेवा इथं 5i मायनस 0 मायनस ऑफ मायनस प्लस याचा मॅग्निट्यूड तुम्हाला डिटरमाइन काढा. मग मॅग्निट्यूड डिटरमाइन करताना व्हेक्टर पी आर बरोबर 25 प्लस 64 प्लस 9, बरोबर आहे का. 5चा स्क्वेअर 25, 8चा 64, 3चा 9. हे तुम्हाला माहीत आहे, सुरुवातीच्या लेक्चरमध्ये शिकवेल आहे. मॅग्निट्यूड कसा डिटरमाइन करायचा हे तुम्हाला माहीत आहे. इथं तुमचं 34 आलं, 5 प्लस 25 प्लस 9 35, 34 प्लस 64 म्हणजे माझ्या मते हा आलं 98. 98 म्हणजे किती आलेलं आहे पहा, हे आलेलं आहे तुमचं 2 इंटू रूट 49, म्हणजेच पी आरचं मॅग्निट्यूड आलेलं आहे 7 रूट 2. पी आरचा मॅग्निट्यूड किती आला, 7 रूट 2. पहा आपण पहिले पी क्यू काढला, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. पी आर काढला, पी क्यूचा मॅग्निट्यूड पी आरचा मॅग्निट्यूड वी नो. पहा तुम्हाला अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे, कॉस थिटा इज इक्वल टू ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. तर अँगल कुठे काढायचं तुम्हाला, अँगल ॲट पी जर डिटरमाइन करायचा असेल तर कॉस थिटा इज इक्वल टू पी क्यू डॉट पी आर अपॉन मॉड ऑफ पी क्यू इंटू मॉड ऑफ पी आर. सेम फॉर्म्युला आहे जसाच तसा. म्हणजे या ठिकाणी काय झालं पहा, कॉस थिटा बरोबर पी क्यू किती आला पहा, 3i प्लस 2j प्लस 6k, बरोबर आहे, डॉट
हा पी क्यू पी आर बरोबर कोणाला पहा, पी आर बरोबर आला 5i प्लस 8j प्लस 3k अपॉन मॅग्निट्यूड. पहिल्याचा मॅग्निट्यूड 7, दुसऱ्याचा 7√2. गडबड करू नका, शांततेने जा. इथे किती आलेलं आहे पहा, 15 प्लस 16 प्लस 18. पहा एकदा फॉर्म्युल्यात काय आलं पहा, 15 प्लस 16 प्लस 18. 16च्या ठिकाणी तुम्ही चूक केली, 16च अपॉन किती आलेलं आहे तुमचं 18 अपॉन 7 × 7√2. याची सम करा बरं. हे आली तुमची 8 प्लस 6, हा आला तुमचा 14 प्लस 5 हा आला 19 आणि हा आला 4, हा आला 7 × 7√2. हा आला कॅन्सल झाला, म्हणजे कॉस थिटाची किंमत ही 1/√2 आली. म्हणजे थिटा बरोबर कॉस इन्व्हर्स 1/√2 आला. म्हणजे थिटा बरोबर 45 डिग्रीचा अँगल तयार झाला. थिटा किती डिग्रीचा अँगल तयार झाला तुमच्या, 45 डिग्रीचा अँगल तयार झाला. तुम्हाला मल्टिपल चॉईसमध्ये महाराष्ट्र बोर्ड CETमध्ये असेल, बोर्डाच्या पेपरमध्ये असेल, JEE असेल, NDAमध्ये असेल, प्रॉब्लेम विचारू शकतात. पी वरचा अँगल काढा, तुम्ही काढला, पी वरचा अँगल तुमचा हा 45 आला. काय केलं, पोझिशन वेक्टर तयार केले, PQ तयार केला, बरोबर आहे. त्याच्यानंतर मॉड ऑफ PQ घेतला, नंतर PR तयार केला, मॉड ऑफ PR काढला, फॉर्म्युला यूज केला. असंच तुम्हाला दुसरं गणित सोडवायचं होमवर्कमध्ये. ते कसं काढायचं पहा, फाइंड क्यू. तुम्हाला अँगल क्यू डिटरमाइन करायचा. फाइंड अँगल क्यू म्हणतो मी, फाइंड अँगल क्यू डिटरमाइन करायचा. जर मला अँगल क्यू डिटरमाइन करायचा असेल तर मी काय करेल पहा, QP पहा मित्रांनो, QP आणि QR या दोघायला रिअरेंज करेल आणि मग म्हणेल कॉस थिटा बरोबर QP डॉट QR पहा मित्रांनो अपॉन मॉड ऑफ QP इंटू मॉड ऑफ QR. तुम्ही एखादा तरी होमवर्क करून पाहायचं आहे. एक तर झालंच, याच्यापैकी एक सोडवलं तरी चालेल. तिसरा पहा, अँगल तुमचा कॉम्प्लिकेटेड येऊ शकतो, पण प्रयत्न करून पहा. असं परफेक्ट उत्तर तुमचं येणारच नाही. जसा याचा 45 डिग्री आला तसा तुम्हाला डिग्रीमध्ये येणार आणि कॉस इन्व्हर्समध्ये येईल. समजा इथं जर तुमचं 35 आलं असतं तर थिटा बरोबर काय आला असतं तुमचा कॉस इन्व्हर्स 35. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कॉस इन्व्हर्स 35 कधी येणारच नाही, कारण की लाईज बिटवीन 0 to 1 असते, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. पण असं कॉस इन्व्हर्स कॉन्स्टंट असं तुमचं उत्तर येऊ शकते. हे दुसरं. तिसऱ्या होमवर्कमध्ये काय करायचं तुम्हाला, आर काढायचा तुम्हाला. फाइंड अँगल आर. मुलांनी अँगल आर मोठा इंटरेस्टेड काढला पहा. अँगल आर काढण्यासाठी तुम्ही RQ बरोबर आहे आणि RP याच्यामधला अँगल डिटरमाइन करायचा. अशा प्रकारे तुम्हाला हा पहिला एक प्रॉब्लेम वरून 3 प्रॉब्लेम सॉल्व करायचे. आपल्या एका गणिताचं उत्तर जर 45 डिग्री आलं तर लक्षात ठेवा, क्यूचा अँगल 45 डिग्रीच्या ऐवजी स्टँडर्ड नसेल तर इन्व्हर्समध्ये येईल, कॉस इन्व्हर्स कॉन्स्टंट. आरचं बी तुमचा कॉस इन्व्हर्स कॉन्स्टंट येईल. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिलेले 3ही प्रॉब्लेम सॉल्व करून पाहायचे आहे. तुम्हाला अँगल कसा काढायचा ते माहिती आहे. आता उरलेले प्रॉब्लेम आहे आपले डायरेक्शन रेशो, डायरेक्शन कोसाइन्स आणि रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशो, डायरेक्शन कोसाइन. नेक्स्ट स्प्रेडमध्ये पाहू. सो स्टॉप हिअर. थँक्यू.